जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पाणी टपकणारी बसगाडी जाते खासदारच्या गावाला। नंदुरबार लोकसभाचे खासदार गोवाल पाडवी यांच्या असली या गावात चक्क पाणी टपकणारी एसटी महामंडळाची एसटी बस जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या पाणी टपकणा या बसमध्ये कंडक्टर पाण्यापासून तिकीट व पैसे वाचवून प्रवाशांची तिकीट जेमतेम काढत आहे। पाणी टपकणा या सीटच्या बाजूला खिडकीजवळ एक प्रवासी बसून मस्त पळती झाडे पाहत आहे। टपकणा या बसमध्ये काही प्रवासी पाण्याने भिजलेले आहेत, काही उभेच प्रवास करत आहेत, कारण पावसाच्या टपकणा या पाण्याने आधीच सीट आरक्षित करून ठेवल्या आहेत। खड्डेमय रस्त्यावर खूळ करीत व पाणी टपकवत खासदारच्या गावाला जाणा या बसगाडीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे। एसटी महामंडळाच्या लाल बसमध्ये साधारणतः सामान्य व गरीब लोकच प्रवास करतात। पैशाने श्रीमंत लोक किंवा आमदार व खासदार एसटी बसने सहजा प्रवास करत नाहीत। त्यामुळे या पाणी टपकणा या बसगाडीकडे खासदार व आमदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे। सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेल्या नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांचे असली हे मूळ गाव आहे। खासदारचे वडील केसी पाडवी हे सुद्धा अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे 35 ते 40 वर्षे आमदार होते व आदिवासी विकास मंत्री सुद्धा होते। असली हे गाव रस्त्याच्या बाबतीत खूप नावाजलेले गाव आहे। 40 वर्ष आमदार राहूनही स्वतःच्या असली अस्तंभा या गावाकडे जाणारा रस्ता अद्याप केसी पाडवी यांनी बनवला नाही, म्हणून परिसरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली होती। धडगाव ते असली रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे म्हणून बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून याच रस्त्यावर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते। आमदार व खासदारच्या असली गावाकडे जाणा या रस्त्याबाबत आदिवासी बांधव सातत्याने तक्रार करत होते। आता चक्क पाणी टपकणारी बसगाडी असली गावाला जाते म्हणून तक्रार करू लागले आहेत। निदान खासदारच्या गावाला तरी एसटी महामंडळाने चांगली बसगाडी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।